8 तारखेला तारांकित प्रश्न पडला। त्यामध्ये अनेक लोकांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलं। मग धर्माच्या कामासाठी होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या सिंहस्थाच्या कामामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना आज तगायत मुख्यमंत्र्यांनी का तिथे ठेवले? जे हिंदू म्हणतात स्वतःला आम्ही हिंदू आहोत, त्या हिंदूंच्याच कामामध्ये हिंदूंनी भ्रष्टाचार करणे ही शोकांतिका आहे। नमस्कार, मी अशोक सोनवणे। आपण पाहताय लोकमंत न्यूज 24। महाराष्ट्राच्या भ्रष्टाचाराबाबत किती बोलावं हा मोठा प्रश्न आमच्या समोर निर्माण होतो। भ्रष्टाचाराने पूर्ण देश बरबटलेला। राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कार्यवाही झाल्या। काल परवाची घटना जलसंजीवनीच्या याच्यामध्ये नगर जिल्ह्यातल्या काही मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता यांना निलंबित करण्यात आलं। त्याचं कारणच असं होतं की निविदांच्यामध्ये घोटाळा केला। त्याच्यामध्ये 10 लोक निलंबित झाले। कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, उपाभियंता असे लोक निलंबित झाले। म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचार हा शासनाला माहीत आहे। त्याच संबंधामध्ये जलसंजीवनीच्या कामामध्ये विधानसभेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये 8 तारखेला तारांकित प्रश्न पडला। त्यामध्ये अनेक लोकांना ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी निलंबित केलं। मग धर्माच्या कामासाठी होणाऱ्या नाशिकच्या कुंभमेळ्याच्या सिंहस्थाच्या कामामध्ये गैरव्यवहार करणाऱ्या लोकांना आज तगायत मुख्यमंत्र्यांनी का तिथे ठेवले हा प्रश्न महाराष्ट्राच्या नव्हे, नाशिकच्या हिंदू धर्मसंस्कृती मानणाऱ्या सर्वच भाविकांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना विचारतो। महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार सगळीकडे झाला, आम्ही समजू शकतो। रस्त्याच्या कामात झाला, छोट्या छोट्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला, हे समजू शकतो। त्या अधिकाऱ्यांनी काय थोड्याफार प्रमाणात भ्रष्टाचार केलाही असेल किंवा नसेल, परंतु जिथे धर्माचं काम 12 वर्षांनी येतंय तिथे एवढा मोठा घोटाळा झाल्यानंतर जे हिंदू म्हणतात स्वतःला आम्ही हिंदू आहोत, त्या हिंदूंच्याच कामामध्ये हिंदूंनी भ्रष्टाचार करणे ही शोकांतिका आहे मोठी। आता महाराष्ट्रामध्ये नाशिकमध्ये झालेल्या अनेक निविदांमध्ये मी एक छोटंसं उदाहरण आपल्यासमोर सांगतो की अतिरिक्त मुख्य सचिव श्रीमती मनीषाताई म्हैसकर यांनी 27/9/2018ला या महाराष्ट्रामध्ये ज्या CP जोशींनी असे GR काढले सचिव असताना की छोट्या छोट्या गोष्टींसाठी भ्रष्टाचार होऊ नये, नियमांचं उल्लंघन होऊ नये, कुणाला अपात्र ठरवू नये, असे छोटे साधारणतः 700 GR त्यांच्या 3.5-4 वर्षाच्या कालामध्ये त्यांनी काढले। मग CP जोशींनी काढलेल्या GRच्या वेळेला त्यावेळेला मनोज सौनिक हे अतिरिक्त मुख्य सचिव होते। त्या काळात त्यांनी त्या सगळ्या GRला मान्यता दिली आणि ती मान्यता दिल्यानंतर 27/9/2018चा जो शासनाचा GR आहे त्याचं उल्लंघन अतिरिक्त मुख्य सचिव मनीषाताई म्हैसकर यांनी केलेलं आहे। त्याच्यामध्ये आता एक साधी गोष्ट मी सांगतोय की 131 कोटीच्या कामाला जो माणूस पात्र होतो ठेकेदार, तोच माणूस 73 कोटीच्या कामासाठी अपात्र कसा ठरतो याचा खुलासा अतिरिक्त मुख्य सचिव तात्कालीन मनीषाताई म्हैसकर यांना करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे अपात्र होण्यासाठी जाणून बुजून काहीतरी गोष्टी करायच्या म्हणून केल्या। त्यात 5 कामं अशी आहेत, आम्ही तो मुद्दाम जाणून बुजून या गोष्टी का उल्लेख करतोय की माननीय मुख्यमंत्र्यांची ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की कुठली गोष्ट कागदावर झाल्यानंतरच आम्ही बोलतो, आम्ही विदाऊट पेपरचं कुठलीही गोष्ट बोलत नाही। तर मुख्यमंत्र्यांनी कागदाची पडताळणी करावी आणि ह्या समितीची SIT नेमलेली आहे संभाजी मानेंची ती रद्दबद्दल करावी, ती मुख्य सचिव किंवा निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत ती करावी। येणाऱ्या 15 दिवसात जो अहवाल मानेंना द्यायचा आहे, मुळात मानेच इतके भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत की त्यांची चौकशी करण्यासाठी आम्हाला समिती नेमावी लागेल। आता असे प्रश्न असताना दुसरी गोष्ट आहे बघा, नाशिकच्या प्रकरणामध्ये चिंचोली वडगाव पिंगळा विंचूर जो रस्ता आहे त्या निविदेच्यामध्ये त्यांना इगतपुरी नाशिक याच्यामध्ये एकच कंपनी आहे,
बघा आता ही एस एम अवताडे प्रायव्हेट लिमिटेड यांना 129 कोटीचं काम दिलं आहे. 131 कोटी.73चं काम दिलं आणि दुगाव जुने ढाकवे दिंडोरी जवळचे रस्ता हे जी सुधारणा करण्याचं काम आहे ते दिंडोरी नाशिकचं ते पण अवताडे कन्स्ट्रक्शन. ह्या सर्वच 5 कामं जी आहेत चिंचोली वडगाव पिंगळा विंचूर रस्ता, दुगाव जुने धाकूर रस्ता, राजेवाडी वजे तळवडे पिंपळज रस्ता आणि जानोरी ओझर रस्ता, या सगळ्या नाशिक दिंडोरी वणी रस्ता, या सगळ्या कामामध्ये त्यांना पात्र ठरवलं गेलं आणि 73 कोटीचं जे काम आहे त्याच्यामध्ये मात्र त्यांना अपात्र ठरवलं गेलं. त्याच्यामध्ये अपात्र ठरवलं गेलं. ही नेमकं याच्यामध्ये मनीषाताई म्हैसकर यांनी कोणते निकष लावले हा प्रश्न मी उपस्थित करतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी या सर्वच निवेदनांची योग्य पद्धतीने चौकशी करणं गरजेचं आहे. त्या काळामध्ये नाशिकमध्ये असलेले मुख्य अभियंता PS आवटी हे आमचे फार जुने मित्र आहेत आणि त्या मित्रांनी औपचारिकरित्या बोलताना माझ्याशी चर्चा करताना माझं नाव न घेण्याच्या अटीवरती असा काही मुद्दा सांगितला की या सगळ्या निविदामध्ये 4% प्रमाणे मला पैसे जमा करायला सांगितले. त्यांनी ज्यांचं नाव घेतलं ते नाव आज घेणार नाही मी. ते उद्याच्या अंकामध्ये उद्याच्या एपिसोडमध्ये ज्यांनी 4% जमा करण्यास आवटीनं सांगितलं आवटी खरं बोलत आहेत, सांगणारे खरं बोलत आहेत की अरुंधती शर्मा खोटं बोलत आहेत यावर उद्याच्या एपिसोडमध्ये मी मुद्दा उपस्थित करणार आहे. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.